ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा धर्मवीर आनंद दिघे यांचे जुने विश्वासू सहकारी शिवसेनेचे विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर यांचं अल्पशा आजाराने निधन झाले। ते 78 वर्षाचे होते। शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांचे ते वडील होते। ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। घोडबंदर पट्ट्यातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना खऱ्या अर्थाने वाढवली। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली दिलीप ओवळेकर यांनी शिवसेना पक्षामध्ये सक्रिय सहभाग घेतला। सुरुवातीला म्हणजेच 1968 साली शाखा प्रमुख म्हणून शिवसेना पक्षातून आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। अन्यायाविरोधामध्ये आवाज उठवणे, शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणे, शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे इत्यादींसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली। प्रभागामध्ये सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणात आयोजन देखील ते करत होते। तसेच अनेक आदिवासी बहुल भागातील लोकांना स्वखर्चातून कामं करून दिली आहेत। घोडबंदर परिसरातील दानशूर व्यक्ती म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। शिवसेनेच्या फुटीनंतर दिलीप ओवळेकर यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला साथ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। दिलीप ओवळेकर यांच्या अचानक सोडून जाण्याने घोडबंदर विभागातील शिवसेना पक्षाची मोठी हानी झाली असून त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे। आज ओवळा येथे अंत्यदर्शनाकरिता त्यांना ठेवण्यात आलं होतं। अंत्ययात्रा काढून टाकरडा परिसरामध्ये भावपूर्ण वातावरणामध्ये दिलीप ओवळेकर यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार, अभिनेते मंगेश देसाई, सचिन जोशी, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख रमेश वैती, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, पवन कदम, ज्येष्ठ माजी नगरसेवक नरेश मनेरा, शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, नगरसेवक प्रशांत जाधवर, नगरसेवक सुहास देसाई, नगरसेवक विक्रांत तांडेल, ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी, कमलेश चव्हाण यांसह असंख्य सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, शिवसैनिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्ते दिलीप ओवळेकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे। हे आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय दुःखद घटना आहे। खरं म्हणजे दिलीप ओवळेकर सारखे कार्यकर्ते मिळणं फार दुर्मिळ आहे आणि आनंद दिघे साहेबांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता, कुठलंही पद नको म्हणणारा असा हा कार्यकर्ता आनंद दिघे साहेब त्याच्या मोटरसायकलवर पण बसायचे आणि हेही आपण सगळ्यांनी पाहिलंय। दिघे साहेबांचं जीवापाड प्रेम दिलीप ओवळेकर यांच्यावर होतं आणि दिघे साहेबांना सर्वस्व मानणारा हा कार्यकर्ता आज आपल्यात नाही। खरं म्हणजे मध्ये मला भेटले होते, त्यावेळेस नेहमी भेटल्यानंतर त्यांचं एक वेगळं आगळं जे काही भावना, प्रेम या ठिकाणी जाणवायचं। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तर एवढा आनंद त्यांना झाला होता की त्यांनी माझ्याजवळ ज्या भावना व्यक्त केल्या त्या मला आताही आठवतात। माझ्या कानी त्यांचे शब्द आहेत की खऱ्या अर्थाने एक आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री होतो हे त्यांना अगदी आनंद त्यांचा गगनात मावेनासा होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या। खरं म्हणजे दिलीप ओवळेकर महापालिकेचे निधी वगैरे हे सगळं सोडून स्वतःच्या पैशाने रस्ते करणं, स्मशानभूमी करणं, लोकांना सोयीसुविधा देणं, हे सगळं दिलीप ओवळेकरांनी करताना आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे आगळा वेगळा एक समाजसेवक दिलीप ओवळेकरांच्या रूपाने या भागाला मिळाला होता आणि काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम करणारे कार्यकर्ते
फार दुर्मिळ असतात आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण दिलीप ओवळेकर यांच्या रूपाने पाहिलं.